चला तर मित्रांनो, आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार. पुढच्या टॉपिकचं नाव आहे क्रिस्टल सिस्टम्स अँड ब्रेव्हिस लॅटिस. बघा, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं क्रिस्टल स्ट्रक्चर. आता क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवताना आपण लॅटिस पॉईंट दाखवणार आणि बेसिस दाखवणार. सुरुवातीला आपण ते स्ट्रक्चर पॉईंटच्या मदतीने दाखवणार आणि त्या पॉईंटवर आपण ॲटम किंवा मॉलिक्युल्स प्लेस करणार, त्याला म्हणतात बेसिस, आणि त्यापासून क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. आज आपण बघणार क्रिस्टल सिस्टम्स अँड ब्रेव्हिस लॅटिस. आता जो क्रिस्टल सिस्टम्स असणार, हा क्रिस्टल सिस्टम जे क्रिस्टलचं स्ट्रक्चर शो करणार, त्याची सिमेट्री दाखवणार. आणि ब्रेव्हिस लॅटिस या क्रिस्टलमध्ये 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये जे पार्टिकलची जी अरेंजमेंट दाखवणार, जो पॅटर्न असेल तो दाखवणार. सुरुवातीला आपण बघणार क्रिस्टल सिस्टम्स. आता क्रिस्टल सिस्टम्स यासाठी काही पॅरामीटर्स राहणार. जी युनिट सेल असेल, आपण जी युनिट सेल बघितली, आपण जी युनिट सेल असते, या युनिट सेलमध्ये ज्या एज असतील या एज असतील किंवा हे अँगल्स असतील, या एज आणि अँगलनुसार या क्रिस्टल सिस्टमचे एकूण 7 टाईप्स पडतात. की या क्रिस्टल सिस्टम जशा असतील तसाच आकार त्या क्रिस्टलचा राहणार. मग त्या 7 क्रिस्टल सिस्टम्स कोणत्या असणार त्या बघा. पहिली जी राहणार ती क्युबिक राहणार. 2 नंबर असेल त्याला म्हणणार टेट्रॅगोनल, म्हणजे एज, बाजू आणि अँगल यानुसार एकूण 7 क्रिस्टल सिस्टम्स तयार झाले आहेत. यामध्ये ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहायड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्झॅगोनल या ज्या क्रिस्टल सिस्टम्स आहेत हे सिम्पल प्रिमिटिव्ह टाईप्स आहेत. म्हणजे ह्या युनिट सेलमध्ये फक्त कॉर्नर्सलाच पार्टिकल्स असतील. यामध्ये जी बाजू असेल आणि अँगल्स असतील हे चेंज होत गेल्यामुळे एकूण असे 7 क्रिस्टल सिस्टम्स तयार झाले. परंतु नंतर एक फ्रेंच मॅथमॅटिशियन्स आणि फिजिसिस्ट म्हणजे भौतिकशास्त्रामधला तज्ज्ञ यांनी क्रिस्टलोग्राफीच्या मदतीने वेगळ्या वेगळ्या क्रिस्टलचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जेही क्रिस्टल्स तयार होतात ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एकूण 14 अरेंजमेंटनुसारच तयार होतात. आत्तापर्यंत जेवढी क्रिस्टल्स तयार झाले असतील त्या क्रिस्टलमध्ये जो पॉईंटचा जो पॅटर्न असेल 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये, तर आपण हा 14 मार्गाने दाखवू शकतो. आणि त्या लॅटिसला त्यांनी नाव दिलं ब्रेव्हिस लॅटिस. बघा, हे ज ब्रेव्हिस लॅटिस इज गिवन आफ्टर द सायंटिस्ट ऑगस्टी ब्रेव्हिस. या शास्त्रज्ञाचं नाव आहे ऑगस्टी ब्रेव्हिस. यांनी मॅथमॅटिकली क्रिस्टलचा स्ट्रक्चर केला क्रिस्टलोग्राफीच्या मदतीने. आणि 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये जी पार्टिकलची जी अरेंजमेंट असते ती ही 14 वेगळ्या वेगळ्या मार्गांनी 14 मार्गांनी ही अरेंजमेंट असते. आणि these arrangements are now called as ब्रेव्हिस लॅटिस. हे 14 मार्गांनी जे वेगळे वेगळे अरेंजमेंट असते त्यालाच नाव देण्यात आले ब्रेव्हिस लॅटिस. तुम्हाला एंट्रन्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. These 14 लॅटिस आर डिवायडेड into 7 क्रिस्टल सिस्टम्स. क्रिस्टल स्ट्रक्चर इज एक्सप्लेन युजिंग 14 ब्रेव्हिस लॅटिस अँड 7 क्रिस्टल सिस्टम्स. आता मग इथं 14 टाईपच्या या सिस्टम्स कशा आहेत किंवा ब्रेव्हिस लॅटिस कशा आहेत तो एक चार्ट दिलेला आहे. एक चार्ट फक्त एक नॉलेज म्हणून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये सिम्पलही राहणार आणि नॉन प्रिमिटिव्ह पण राहणार. म्हणजे प्रिमिटिव्ह 7 क्रिस्टल सिस्टम पण राहणार आणि कॉर्नरच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा पार्टिकल अरेंजमेंट असणार, त्याला म्हणतात नॉन प्रिमिटिव्ह. म्हणजे मग काही युनिट सेलमध्ये बॉडी सेंटरला असणार, काहीमध्ये फेस सेंटरला असणार, काही युनिट सेलमध्ये एन सेंटरला असणार. अशा वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये जी अरेंजमेंट असेल एकूण त्यापासून एकूण 14 एक डिफरंट टाईपच्या अरेंजमेंट्समुळे हे लॅटिस तयार झाले, म्हणून त्याला म्हणतात 14 ब्रेव्हिस लॅटिस. हे दिलेले आपल्याला या क्रिस्टल सिस्टममध्ये आणि ब्रेव्हिस लॅटिसमध्ये. तुम्हाला फक्त इन ब्रीफ थोडक्यात लक्षात ठेवायचे क्रिस्टल सिस्टम्स म्हणजे यामध्ये ज्या युनिट सेल्स असतील त्या युनिट सेल्सचं स्ट्रक्चर या क्रिस्टलचं राहणार. आणि ब्रेव्हिस लॅटिसमध्ये 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये जे लॅटिस पॉईंट्स असतील याची जी अरेंजमेंट असेल ती एकूण वेगळ्या वेगळ्या 14 मार्गांनी असणार आणि त्याला नाव देण्यात आलं ब्रेव्हिस लॅटिस.
हे झालं स्ट्रक्चर आणि पार्टिकलची अरेंजमेंट. त्यानंतरचा आपल्याला टॉपिक बघायचा आहे नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये पार्टिकलची असलेली संख्या. त्यामध्ये आपण बघणार एक सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये पार्टिकलची संख्या. 2 नंबरमध्ये बघणार आपण बॉडी सेंटर युनिट सेल असेल त्यामध्ये असलेली पार्टिकलची संख्या. फेस सेंटर युनिट सेल असेल त्यामध्ये असलेली पार्टिकलची संख्या. आणि एंड सेंटर युनिट सेल असेल त्यामध्ये असलेली पार्टिकलची संख्या. ही संख्या लक्षात येणं आवश्यक आहे. ही संख्या लक्षात आल्यानंतर आपल्याला युनिट सेलची डेन्सिटी आणि त्याचा व्हॉल्यूम्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल.